सोलापूरमध्ये यशोधरा नावाने दोन वेगवेगळी हॉस्पिटल कार्यरत आहेत. एक यशोधरा हॉस्पिटल किडवाई चौक येथील धर्मादाय हॉस्पिटल आणि दुसरे हैदराबाद रोड येथील खाजगी यशोधरा हॉस्पिटल आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या अनेक रुग्णांना या दोन्ही हॉस्पिटलमध्ये फरकाची माहिती नसल्याने त्यांची दिशाभूल होत असल्याच्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या आहेत. तक्रारीनुसार धर्मादाय उपचारांची अपेक्षा ठेवून आलेल्या रुग्णांना खाजगी रुग्णालयाकडे वळवले जाते आणि त्यानंतर त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शुल्क आकारले जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते महेश डोलारे यांनी केला. जनतेला या ठिकाणी मी आवाहन करतोय, एकच नावाचे दोन हॉस्पिटल आणि एक चॅरिटेबल आणि दुसरं खाजगी. यशोधरा हॉस्पिटल केडबाई चौक हे चॅरिटेबल म्हणजे धर्मदायक आयुक्ताच्या मान्यताचं धर्मदायक हॉस्पिटल आणि दुसरं हॉस्पिटल हैदराबाद रोड यशोधरा हॉस्पिटल म्हणजे यांची दुसरी शाखा. जवळपास लोकांना असा प्रश्न पडतोय की एकच नावाचे दोन हॉस्पिटल असल्यामुळे त्यांनी केडबाई चौकाला गेल्यानंतरनं या हॉस्पिटलमधले जे डॉक्टर आहेत, जे नर्स आहेत, जे कोणी कर्मचारी आहेत ते लोक खाजगी हॉस्पिटलला तिकडे शिफ्ट करतात आणि खाजगीमधून त्या ठिकाणी उपचार घेण्याचं काम या ठिकाणी करतात. या माध्यमातून मला सर्वांना या ठिकाणी आवाहन करायचं आहे, केडबाई चौक पाशील जे यशोधरा हॉस्पिटल आहे ते चॅरिटेबल हॉस्पिटल आहे आणि हैदराबाद रोड येथील हॉस्पिटल यशोधरा हॉस्पिटल आहे ते खाजगी हॉस्पिटल आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी साहेब तुकाराम मुंडे साहेब या ठिकाणी 2015 मध्ये त्या यशोधरा हॉस्पिटल केडबाई चौक या ठिकाणी असणाऱ्या यशोधरा हॉस्पिटलला त्यांनी जवळपास करोडोच्याहून अधिक या ठिकाणी त्यांनी दंड लावलं होतं. का तर चॅरिटेबल ट्रस्ट असताना त्यांनी खाजगीच्या माध्यमातून पैसे इकडं लोकांची स्कीम पण करणार कागदपत्र घेऊन योजनेत आणि तिकडून लोकांकडून पैसे पण घेणार. ही बाब सर्व निदर्शनात आल्यानंतर ना त्यांच्यावर कारवाई सुरू झालेली आहे. म्हणजे हे लोक खरोखर गोरगरीब लोकांच्या टाळूवरची लोणी खाणारे हे लोक आहेत. हे पांढऱ्या पेशीमध्ये काळं काम करणारे लोक आहेत. आरोग्याची समस्या सर्वांना आहे. माणसं ग्रस्त झालेत. आपण पैसे भरून एक तर हे लोक लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख असे हे लोकांची त्या खर्च सांगितले जातात. एवढे लोक सामान्य माणूस आणणार कुठून? आम्ही नेहमी जनजागृती करतोय. गेल्या 2 दिवसापूर्वी माननीय सोलापूर जिल्हाधिकारी यांना आम्ही पत्र दिलं की त्या ठिकाणी असणारं मेडिकल, त्या मेडिकलमध्ये आव्हानासव्वा दरात लोकांची फसवणूक करून गोळ्या औषधं या ठिकाणी मोठ्या दरात म्हणजे जास्त दरात विकले जातात. शासनाचं GR आहे, शासनाचं पत्र असताना ते पालन करत नव्हते. आम्ही सर्व बाब निदर्शनात आल्यानंतर ना आज तिथं मोठा बोर्ड लावला की रुग्ण कुठल्याही ह्याच्यात आपल्या पसंतीच्या स्टोअरमध्ये मेडिसिन घेऊ शकते. आणि दुसरी बाब, ज्या ठिकाणी उपचाराच्या नावाखाली खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जाते, खूप मोठ्या प्रमाणात तिथं पैशाची उकळपट्टी केली जाते. तर असा काही प्रकार असेल तर सर्वजण या ठिकाणी तक्रार करा, प्रशासनाकडे तक्रार, आमच्या संघटनेकडे तक्रार करा. योग्य ते तुमचा या ठिकाणी मदत केली जाईल. आणि केडबा चौक यशोधरा हॉस्पिटल या चौकामध्ये या ठिकाणी हॉस्पिटल आहे असं म्हणून समजल्यानंतर मी माझ्या मुलाला इथून घेऊन आलो. तिथून कोल्हापूरवरनी घेऊन आलो मी. तरी मला त्यांनी काय बोलले, आता इथं सहा तारखेला 6:30 वाजताच्या सुमारात मी केडबा चौकात यशोधरा हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. तरी त्यांनी मला म्हणले, आता इथं बघितलं, ट्रेचर आणलं बाहेर, पेशंट बघितला, गाडीचा नंबर बघितला की त्यांनी ओळखलं. म्हणजे हे लांबून पेशंट आलं, इथलं पेशंट नाही. आणि म्हणले इथं काय सध्या नाही म्हणले सुविधा, आणि तुम्ही खालच्या यशोधरा हॉस्पिटलला चला म्हणले. आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या सिस्टरने आणि सिस्टर बसवले आणि मला त्या हॉस्पिटलमध्ये हैदराबाद रोड कार्ड आहे म्हणले, चला म्हणले तिथं. आणि मला तिथं सगळा मिळून पहिलं मी 3-3.25 लाख भरले. आता माझं पेशंट जवळजवळ 6 तारखेपासून ते आता 18 तारखेपर्यंत पेशंट तिथंच आहे माझं. आणि आता मला म्हणते डिस्चार्ज दिला 2 दिवसाखाली, तर मला म्हणले 1,83,000 भरा म्हणले. मी म्हणलं माझ्याकडे काही एवढे पैसे नाहीत म्हणलं. आणि मेडिसिनचं सध्या मला प्रत्येक ठिकाणी 2,000 रुपये मेडिसिन, तिथं 2,000 रुपये भेटलेलं असलं तर बाहेर 600 रुपयाला मेडिसिन भेटते. 5,000चं मेडिसिन असलं तर तिथं कमीत कमी बाहेर ती 1,500 ते 1200 उपचार होईल म्हणून मी तिथपर्यंत गेलो होतो.
पण मोफत उपचार मला समजलं की पुन्हा त्या यशोधरामध्ये आहे. पण मला तिथल्या लोकांनी मला आणि सिस्टरनी गाडी नंबर आहे, गाडीचं पुन्हा तिथले ड्रायव्हर आहे, त्याला ड्रायव्हरला त्यांनी म्हणले लगेच तिकडे चला म्हणून मला अशा पद्धतीनं त्यांनी त्या हैदराबाद रोडच्या 1 दिवस झालं उपचार म्हणले, डिस्चार्ज केला म्हणले आणि उपचार त्यांचा चालू नाही.